नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता कल्पना रूममध्ये बसलेली असते आणि खूप रडत असते. फायनली अश्विन आणि प्रियाला घराबाहेर काढलेलं असतं, परंतु कल्पनाला अश्विनची खूप काळजी वाटत असते. तिला सगळ्या गोष्टी आता पुन्हा एकदा आठवू लागतात की कशा प्रकारे जेव्हा प्रिया ही जेलमध्ये होती पासून अश्विनने धड व्यवस्थित घरात जेवण सुद्धा केलं नाही. त्याचबरोबर तो नेहमी सुनवायचा की अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये तिथे गोरगरिबांना जेवण दिलं जातं, परंतु माझ्या बायकोला इकडे जेवण नाकारलं जाते, म्हणजे घरच्या सुनेला. तर मलाही इथे काहीच नको. त्यानंतर बाप्पाचा प्रसाद सायली जेव्हा अश्विनला देत होती तेव्हा सुद्धा त्याने तो घेतला नव्हता. तर आता या सगळ्या गोष्टी आठवत असताना कल्पनाला खूप त्रास होत असतो. तेवढ्यातच आता सायली तिथे येते आणि म्हणते, आई तुमची कपडे घेऊन आलेत, हा कपाटात ठेवते. पण आता कल्पनाकडून काहीच प्रतिउत्तर येत ते पाहून सायली तिच्याकडे बघतच राहते आणि तिच्याजवळ जात तिथे शेजारी बसते आणि म्हणते की काय झालं आई, सांगा ना तर. कल्पना हळूच आपले अश्रू पुसते. सायली तिच्याकडे आपली नजर करते आणि म्हणते, तुमच्या डोळ्याकडे पाहूनच कळते की नक्कीच काहीतरी झाले. तर आता कल्पना म्हणते, इतका हुशार माझा समंजस मुलगा अश्विन इतका सगळ्यांवर अगदी भरभरून प्रेम करतो, पण देवाने बघण कसं त्याला चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पाडलं. मला सांग, तन्वीची बायको असेल म्हणून काय झालं? त्याला काय तिच्या चुका दिसत नाहीत का? तेव्हा सायली म्हणते, दिसतील आई, अहो नक्कीच दिसतील. आणि तो दिवस एवढा दूर सुद्धा नाहीये. त्यांना लवकरच समजेल की आपण त्यांना काय सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा कल्पना म्हणते, पण तोपर्यंत माझ्या डोळ्यातले असू मी कसे थांबवू, सांग ना सायली. कारण माझंच मन मला खातंय. ही तन्वी या घरात आल्यापासून जे जे काही घडलं ना, त्याला मीच जबाबदार आहे. त्यावेळी आता सायली विचारते, आई तुम्ही कशा जबाबदार आहात? याला कल्पना म्हणते, अगं अश्विन आणि प्रियाच्या लग्नाला मीच तर जबाबदार आहे. तू आणि अर्जुन मला तन्वीबद्दल सतत जागे करत होतात, सतत काहीतरी सांगत होतात, पण मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवला. मी ठेवला कुणावर विश्वास? तर फक्त आणि फक्त तन्वीवर. मी तुमच्या दोघांनाही अंधारात ठेवलं आणि सून म्हणून या घरात तन्वीला आणलं आणि आता तूच बघ ना, देव केवढी मोठी शिक्षा देतोय मला. तेव्हा सायली म्हणते, आई तुम्ही अगोदर शांत व्हा बरं. अहो तुम्ही जे काही केलंत त्यामागे तुमचा हेतू तर चांगला होता, आणि कुठल्या आईला असं वाटेल की आपल्या मुलाच वाईट व्हावं? कारण तुम्हाला अश्विन भाऊजींचा सुखी संसार बघायचा होता ना. पूर्णा आजींनी प्रतिमा हत्याला दिलेलं वचन सुद्धा पूर्ण करायचं होतं आणि तन्वीला सुभेदारांची सून म्हणून या घरात आणायचं होतं. मग यात तरी तुमचं काय चुकलं? तेव्हा कल्पना विचारते, अगं नाही कसं बाळा, कारण अश्विनकरिता या मुलीची निवड तर मीच केली होती ना, आणि नेमकी हीच तर निवड चुकली. दुसरीकडे प्रतिमा आता प्रियाला म्हणत असते, तू घराबाहेर निघ. मग आता तुला असं वाटत का गाई, मी सुद्धा अपराधी आहे? प्रिया विचारते, अगाई मी जो गुन्हा केला होता, ज्या गुन्ह्यासाठी मला शिक्षा झाली होती, तो गुन्हा मी नाईलाजाने केलाय आणि यामुळेच मला कोर्टाने आता सुटका दिली आहे. तेव्हा प्रतिमा रागातच म्हणते की या घराचे निर्णय ना कोर्ट घेत नाहीत तन्वी, या घराचे निर्णय ना फक्त आणि फक्त तुझे बाबा घेतात, आणि तू त्यांना एवढं दुखवलं आहेस ना की आयुष्यात ते तुला कधीही माफ करणार नाहीत. तेव्हा सगळेजण आता प्रियाकडे बघत राहतात आणि सगळ्यांनाच प्रियाचा खूप राग आलेला असतो. परंतु नागराज आता लगेचच म्हणतो, वहिनी अहो वहिनी ऐका ना जरा, मी काय म्हणतोय, दादाला येऊ द्या तरी ना घरी, कारण आपण बोलूयात ना त्यांच्याशी आणि काय तो निर्णय घेऊयात ना. मग तेव्हा प्रतिमा ठामपणे सांगते, नाही भाऊजी नाही, कारण आता वेगळा कोणता निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही. कारण त्यांनी या मुलीला डोळ्यासमोर बघितल्यानंतर ते किती चिडतील ना, मला चांगलंच माहीत आहे. तेव्हा सुमन स्पष्टपणे नागराजला म्हणते, अहो आपण याच्यामध्ये नको पडायला, कारण तन्वीने काय केलं ते आपण बघितलं ना. आता तिला आणखीन पाठीशी अजिबात घालायचं नाही. तिच्या बाबतीत
जो काही निर्णय घ्यायचाय तो भाऊजी आणि वहिनींनाच घेऊ द्यात असं म्हणून ती नागराजची बोलती देखील बंद करते, तेव्हा प्रियाला सुद्धा धक्का बसतो की ही भोळपट सुमन सुद्धा आता माझी बाजू घेत नाहीये, ठामपणे स्वतःच मत मांडते म्हणून प्रिया धक्क्याने तिच्याकडे बघते. त्यानंतर ती विचारते, आता तुम्ही कुणीच माझी बाजू घेणार नाही आहात का? म्हणजे सासरी गेले तिथेही तेच आणि माहेरी आले तर तिथेही हेच, मी कुणालाच नको आहे का असं म्हणून ती आता खूपच रडत असते. त्यानंतर अश्विन म्हणतो, तन्वी बस झालं, आता एकदम शांत रहा, नंतर बघूयात काय करायचं ते. तेव्हा प्रिया चवताळूनच उठते आणि म्हणते, काय बघायचं राहिले रे अश्विन, सगळेजण माझा किती तिरस्कार करतायत ते बघू, की सगळेजण मला किती लाथडतायत ते बघू. त्यानंतर ती सगळ्यांकडे पाहते तर सगळेच जण तिच्याकडे रागात बघत असतात. मग ती म्हणते, बस झालं आता, बस झालं असं म्हणून ती घराबाहेर पडते. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी अगं ऐक तरी. तेव्हा अश्विनला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि अश्विनबद्दल सगळ्यांना सुद्धा, कारण चुकीची व्यक्ती त्याच्या आयुष्यात आल्यामुळे आता ह्या बिचाया अश्विनला खूप भोगावं लागतंय हे प्रतिमाला माहीत असतं. इकडे कल्पना बिचारी रडत असते. अश्विनसाठी ना तिचा जीव अगदी कासावीस होत असतो. तेव्हा ती म्हणते, सायली अगं मला खरंच खूप भीती वाटते. या सर्व चुकीची शिक्षा ना माझ्या अश्विनला नको मिळायला, कारण अगं तू अर्जुन सारखा स्ट्रॉंग नाहीये. तो ना मनाने खरंच खूप हळवा आहे, कारण या आधी त्याने एका मुलीसाठी काय केलं होतं ते आठवते ना सायली. अगं अस्मिता सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये झगडेल आणि हातपाय सुद्धा मारेल, पण त्याला जर का कुठला आधार नाही ना मिळाला तर तो पार अगदी खचून जाईल. आणि त्याला ज्या दिवशी कळेल की त्याची बायको कशी आहे आणि तेव्हा तर तो पार अगदी कोलमडून जाईल. आणि सायली याला सुद्धा अगं मीच कारणीभूत असेल. मग आता सायली म्हणते, अहो आई, उलट ज्या दिवशी अश्विन भाऊजींना सत्य कळेल तेव्हा ते एकटे नसतील, आपलं अख्खं कुटुंब त्यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभं असते आणि आपल्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडेच आहेत ना, कारण जेव्हा ते परत येतील तेव्हा आपण सगळेच जण त्यांच्याबरोबर असू. मग त्यांना असं एकटका वाटेल सांगा बरं, आणि ते खचून तरी का जातील. मग आता लगेचच कल्पना रडत असते आणि म्हणते, सायली हे बघ, जेव्हा तू समजवतेस ना तेव्हा मला असं वाटत सगळं काही अगदी ठीक होईल. त्यावेळी सायली म्हणते, होणारच आहे आई. आणि आई, मी तुम्हाला आता वचन देते, कारण प्रिया ही अश्विन भाऊजींच्या आयुष्यात असताना आपल्याला जर असं वाटलं की अश्विन भाऊजींना आपली खूप गरज आहे तर यांना मदत करणारा पहिला हात ना हा माझा असेल. तेव्हा सायलीच बोलणं ऐकून कल्पनाच्या डोळ्यात आता पाणी येतं आणि ती कौतुकाने सायलीकडे बघते. तेव्हा प्रेमाने जाता सायली ही कल्पनाचे अश्रू पुसते. तर दुसरीकडे आता बावस्कर वकील हे महिप्तला भेटायला घरी आलेले असतात. महिप्त खूप चिडलेला असतो आणि दारूच्या नशेत असतो. तेव्हा आता बावस्कर सुद्धा खूप घाबरलेला असतो, कारण त्याला माहीत असतं या महिप्तची केस आपण जिंकलो नाही, हरलो आहे. आता हा आपली खराडपट्टी काढणारच. या विचाराने तो खाली मान घालून आपला उभा असतो अगदी शांतपणे. तेव्हा महिप्त म्हणतो, ए बावस्कर, कालची ती पोर माझ्या कानामागन आली आणि तिखट झाली. ती जेलातून सुद्धा सुटली आणि माझी पोरगी अजून जेलातच आहे. तेव्हा बावस्कर वकील म्हणतो, माफ करा सर, पण तुम्ही ना तन्वी सुभेदारवर हल्ला करायलाच नको होता, कारण तेच प्रकरण सर्वात जास्त ना महागात पडले. मग आता महिप्तला राग येतो आणि तो विचारतो, काय रे, तुला विचारले का? बावस्कर वकील म्हणतो, नाही असं म्हणून घाबरूनच तो मागे होतो आणि तेथे सोफ्यावर बसतो. महिप्त त्याच्या शेजारी जाऊन बसतो आणि म्हणतो, हे बघ, तू माझ्या समोर बसलास ना, मग फक्त कामाचं बोलायचं. मग आता बावस्कर म्हणतो की हे पहा, मी साक्षी मॅडमला सोडवण्याचे खूप प्रयत्न करतोय आणि आता मी आणखी काय करू सांगा बरं. तेव्हा आणखी काय करू म्हणजे असा कसा प्रश्न विचारतोस तू? वकील कोण आहे सांग बरं, तू आहे का मी आहे, असं महिप्त त्यालाच प्रश्न करतो. मग बावस्कर वकील म्हणतो, मीच आहे वकील. तेव्हा वकिलीची डिग्री कोणी घेतली
असं पुन्हा महिप्त त्यालाच विचारतो. मग तो वकील उत्तर देतो, मीच घेतली. मग आता लगेचच महिप्त म्हणतो, हे बघ, तुझ्या मेंदूचा आणि तुझ्या डिग्रीचा वापर करायचा आणि माझ्या लेकीला तूच सोडवायचं, कारण हे बघ आता ती चिचुंदरी तीच डोक वापरून तर जेमधन सुटली, मग तुला तुझं डोसक वापरून माझ्या लेकीला जेलातन काढता येत नाही का? तेव्हा बावस्कर वकील म्हणतो, हो अहो मी करतो काहीतरी. तेव्हा महिप्त म्हणतो, बावस्कर वकील ऐका ना, काहीतरी करू नका. तुम्ही काम करा काम, पण कधी करणार? माझी लेक जेलामध्ये म्हातारी झाल्यानंतर का? आणि आता लवकरात लवकर काहीतरी मार्ग शोधा, नाही तर मग मला माझं काम करावंच लागेल. कारण तुला माहिती आहे मी काय काम करतो. तेव्हा हो मला माहिती आहे तुम्ही काय काम करताय, असं बावस्कर वकील घाबरतच म्हणतो. मग जरा धमकी देतच महिप्त म्हणतो, लवकरात लवकर माझी लेक ना जेलातून सुटली पाहिजेच. इकडे अर्जुन हा स्टडी रूममध्ये बसलेला असतो आणि तो सायलीच्या त्या फोटोचाच विचार करत असतो. आयकार डोरील असणारा तो फोटो एवढा खराब झालाय की त्या स्केच आर्टिस्टला त्याचा स्केच सुद्धा काढता येणार नाही. आणि मग सायलीच्या आईबाबांचा शोध तरी मी कसा घेऊ, हा त्याला आता प्रश्न पडतो. आणि मग त्यानंतर त्याच्या मनात येतं की ते गाठोड सुद्धा मला सापडत नाहीये कुठे. मग त्यानंतर काही गोष्टी त्याच्या लक्षात येतात. तो म्हणतो, अरे बापरे, तन्वीचंही गाठोड सापडत नाहीये. तिथे असं असेल का की तन्वीने मधुभाऊंच्या अगोदरच ती दोन्हीही गाठोडी गायब केलेली असतील? कारण तसंही तिला स्वतःच्या घरात चोरी करायची खूप सवय आहे. तसंच तिने अगोदर हे गाठोड गायब करून कुठेतरी ठेवलं तर नसेल ना, पण नक्की कुठे ठेवलं असेल हाच विचार त्याच्या मनात आता येत असतो. त्यानंतर त्याला काही गोष्टी आता क्लिक होतात. तो म्हणतो, इथेच असू शकतं ते गाठोड, कुठेतरी तिच्या रूममध्येच असू शकतं. तर दुसरीकडे अश्विन हा आल या पावली निघायला लागतो. आपल्या दोन्हीही ही बोगा हातात घेतो आणि निघणारच असतो. तेवढ्यातच समोर आता प्रिया येऊन उभी राहते. तिच्या हातात आता एक पेट्रोलच कॅड असतं, सगळ्यांनाच घाबरवत. आता ती म्हणते, मी ना आता स्वतःला पेटवूनच घेणार आहे, असं म्हणून ती सगळ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करते. अश्विन धावतच पुढे येतो आणि म्हणतो, तन्वी, तू हे काय करतीयस? घरातील सगळेजण धावत बाहेर येतात. प्रियाच्या नावाने ओरडतात की ये तन्वी, तू हे काय करतीयस? पण प्रिया आता ऐकतच नसते. घरात एंट्री करण्यासाठी ती कोणताही मार्ग अवलंबायला तयार होते. इकडे प्रतिमाला त्रास होत असतो, परंतु प्रियाला त्याचं काहीच वाटत नसतं. अश्विन आता प्रियाला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करतो, पण प्रिया हट्टच करते की अश्विन, हे बघ, मी सगळ्यांच्याच नजरेत गुन्हेगार आहे ना, माझ्या आई वडिलांच्या सुद्धा आणि सासरकडच्या लोकांच्या सुद्धा. त्यामुळे मला आता मरायचंय. मी अजिबात कुणाचं काही ऐकून घेणार नाही. तू जा बरं तिकडे, असं म्हणून ती चक्क आता अश्विनलाच खूप जोरात अशी बाजूला ढकलून देते. तेव्हा आता प्रतिमा आणि सुमन दोघीही रडू लागतात, पण प्रियाला त्या काहीच बोलत नसतात. त्यावेळी नागराज मात्र तिथे सुभाषसारखा उभा असतो. त्याला माहीत असतं ही प्रिया ना घरात एंट्री करण्यासाठी नाटक करतीये. अश्विन बिचारा लगेचच पुढे येतो आणि म्हणतो, ते कॅड अगोदर सोड तन्वी. पण प्रिया ते सोडतच नसते. ती म्हणते, नाही अश्विन, नाही, अजिबात सोडणार नाही, सुलट काही करू नकोस. तेव्हा नागराज सुद्धा मोठ्याने ओरडतोय, तन्वी ऐक ना, अग त्या अश्विनचा तरी विचार कर जरा. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी, हे बघ ऐक जरा माझं, कारण मी काहीही झालं ना तरीही तुझी साथ काही सोडली नव्हती. पण मला एक सांग, तू मला अशी सोडून जाणार आहेस का? हे बघ तन्वी, आपण बोलूयात, आपण दोघेही काहीतरी मार्ग काढूया त्यावर, असं म्हणून तो हळूहळू पुढे येतो आणि लगेचच तिच्या हातातून कॅट घेणार. तितक्यातच आता प्रिया म्हणते, नाही अश्विन, नाही, माझी आई, त्या आईने माझी साथ सोडली. अरे ज्या बाईने मला जन्माला घातलं ना, ती बाई तर आज मला आज सुद्धा घेत नाहीये. मग या घरात मी का राहू, कशाला जगू सांग बरं? अरे मी स्वतःला जाळून घेतेय ना तरीही तिला काडीचाही फरक पडत नाही. बघ ना, तू बघ, अरे ती अगदी तिथे मजेत उभी आहे
अश्विन, मी तरी का स्वतःला सांभाळू असं म्हणून प्रिया अति हट्टीपणा करते आणि ते कॅड सोडायला तयार नसते. मग आता ती म्हणते, नाही रे अश्विन, नाही नाही, मी जाळून घेतलं तर सुख आहे ना तिला. मग मी घेते ना स्वतःला जाळून संपवते की स्वतःला. अरे अश्विन, सोडतो कॅड असं वेड्यासारखं बरळत ती पुन्हा एकदा बिचारे अश्विनला पाठीमागे ढकलून देते. तर प्रतिमा बिचारी खूप म्हणजे खूप रडत असते, पण प्रियाला रोखण्यासाठी काही ती पुढे जात नाही. इकडे अर्जुनने आता चांगलाच प्रियाच्या रूमची झडती घेण्याचा आता ठरवलेलं असतं आणि त्यामुळे तो चावी शोधत असतो. एका लॉकरची चावीच त्याला सापडत नसते. त्यावेळी तो काय करतो, आता तिथे बेडवर उषा खाली वगैरे सगळीकडे चावी शोधतो, पण त्याला ती सापडत नाही. त्यानंतर तो काय करतो की त्या गादीखाली चावी शोधण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याला ती चावी सापडते. तो खूप खुश होतो आणि प्रत्येक चावी त्या लॉकरला लावून पाहत असतो आणि मग त्यानंतर तो पटकन ते उघडतो आणि त्या कप्प्यामध्ये पाहू लागतो तेथे काही आहे की नाही. तेव्हा त्याला तेथे एक लाल कलरच गाठोड सापडतं. तेव्हा ते गाठोड त्याला सापडल्यानंतर खूप म्हणजे खूप आनंद होतो आणि लगेचच तो आता ते ओपन करतो. तो त्यामध्ये प्रियाचा फोटो असतो, म्हणजे लहानपणीच्या तन्वीचा. तेव्हा आता तो म्हणतो, हे तर तन्वीच गाठोड आहे आणि मला वाटलंच होतं तन्वीने स्वतःच गाठोड मधुभाऊ कडन काढून घेतलंच असेल. पण चला आता दोनपैकी निदान एक गाठोड तरी सापडलंच. पण तो म्हणतो, तन्वीच गाठोड सापडून काय उपयोग, माझ्या सायलीच गाठोड सापडायला हो, ते कुठे असेल काय माहीत. इकडे सायली रूममध्ये येते. अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि म्हणते, अहो पण समोर अर्जुनच नसतो. त्यामुळे ती विचार करते, आता या क्षणी ते कुठे गेले असतील. तेव्हा एवढ्या सकाळी सकाळी नक्की ते कुठे गेले असतील हा प्रश्न तिला पडतो. बाथरूममध्ये सुद्धा ती चेक करते, पण तेथेही अर्जुन काही नसतो. मोबाईल हातात घेते आणि त्याला कॉल करू लागते. दुसरीकडे आता प्रिया अजूनही ते पेट्रोल आपल्या अंगावर ओतून घेण्याच्या प्रयत्नात असते. तेव्हा अश्विन खूपच घाबरतो आणि म्हणतो, प्रतिमा, आत्या प्लीज, तन्वीला एवढी मोठी शिक्षा नको ना देऊ. तू तिला थांबव ना प्लीज प्लीज असं म्हणून तो गयाव्या करतो. तर इकडे प्रिया ही अंगावर पेट्रोल ओतूनच घेत असते. आता बिचारा अश्विन अक्षरशः लगेचच प्रतिमाच्या पाया पडतो आणि स्वतःच्या बायकोचा जीव वाचवण्याची भीक तिच्याकडे मागत असतो. त्यानंतर प्रियाकडे माचीस सुद्धा असतो आणि ती अशी काडी पेटवते. त्याचवेळी आता नागराज ते सगळं पाहतो आणि मनातच विचार करतो, अरे बापरे, हिने तर काडी पेटवली की नक्की कुठल्या थराला चाललीये ही. तर आता सगळीकडे पेट्रोल तिने अवतीभोवती टाकल्यामुळे लगेचच ती माचीसची काडी पेटवून त्या ठिकाणी टाकते. मग आता तन्वी असं मोठ्याने सुमन ओरडते, कारण तेथे सगळीकडे आग लागते. त्याचवेळी आता प्रतिमा सुद्धा मोठ्याने ओरडते. आता ती आग पाहून इकडे सगळ्यांच्या काळजाचं पाणी होतं. प्रतिमा आगीला अगोदरच घाबरत असते आणि मग त्यात ही समोर आग पाहून प्रतिमाला अजूनच कसंतरी होतं. आपली बायको खरंच स्वतःला जाळून घेतीये हे अश्विनला समजतं आणि त्यालाही तेवढाच धक्का बसतो. इकडे अर्जुन त्या गाठोड्याकडे बघतच राहतो. तर सायली आता त्याला फोन करत करत इकडे हॉलमध्ये सुद्धा येते. इकडे अर्जुन मात्र विचार करत असतो की तन्वीने स्वतःच गाठोड काढून घेतलं म्हणजे सायलीच सुद्धा काढून घेतलं असेल. नंतर पोलीस तपासाच्या अगोदर 2 गाठोडी गायब होती. म्हणजे तन्वीने जर सायलीच गाठोड घेतलं असेल तर ते सुद्धा इथेच असायला हवं, पण कुठे ना ते अगोदर मला शोधावं लागेल असं म्हणून लगेचच अर्जुन पुन्हा आता आपलं शोधकार्य सुरू ठेवतो. इकडे आता सायली अगदी प्रियाच्या रूम जवळ जाते आणि अर्जुनला कॉल करते. दुसरीकडे अर्जुन मात्र आता कपाटावरची सुटकेस काढतो आणि लगेचच त्यामध्ये ते गाठोड चेक करत असतो, पण त्याला काही ते सापडत नाही. मग इकडे सायली ही मनातच म्हणते, यांच्या फोनची रिंग इकडून का वाजत असेल असं म्हणून ती प्रियाच्या रूमकडे जायला निघते आणि मग लगेचच तो फोन चेक करतो आणि म्हणतो, बापरे, बायकोचा फोन, आता ती कशाला फोन करतीये असं म्हणून तो फोनच आता सायलीचा घेत नाही.
तोपर्यंत सायली प्रियाच्या रूमकडे सुद्धा येत असते. तर इकडे अर्जुनला संशय येतो की सायली मला शोधत शोधत इकडे आली असेल का आणि आता काय करावं हा प्रश्न त्याला पडतो. तर खरोखरच सायली आता त्याला शोधत शोधत रूम जवळ आलेली असते आणि अर्जुनला विचारते, काय हो तुम्ही इथे काय करताय तेव. हा अर्जुन खूपच घाबरतो आणि अगदी घाबरतच सायलीकडे बघतो. तर आता मित्रांनो, पुढील भागांमध्ये अर्जुन गाठोड्याचाच विचार करत असतो. मधुभाऊंच्या घरातनं ते गाठोड चोरी करणं आणि सासरी येऊन ते लपवणं. जर ती स्वतःच गाठोड इथे सासरी लपवू शकते तर सायलीच गाठोड तिने तिच्या माहेरी लपवलं असेल का हा प्रश्न आता त्याला पडतो. त्यानंतर सायली बाहेर येते आणि म्हणते, अरे बापरे, अश्विन भाऊजी आणि प्रिया कुठे गेले माहेरी? तर नाही गेले ना. तिच्या तर दुसरीकडे. प्रिया म्हणते, आई आता मी मरणार आहे. मग आता प्रियाने असा ड्रामा क्रिएट केलेला असतो की नाईलाजाने प्रतिमाला आता लगेचच माघार घ्यावी लागलेली असते. तेव्हा आता अश्विन आणि त्याचबरोबर सुमन दोघेही पाण्याच्या बादल्या बिचारे भरून आणतात आणि त्या आगीभोवती टाकतात. प्रिया नाटकच करते की आई मी मरणार, आता मरणारच. तेव्हा नाईलाजाने आता प्रतिमा म्हणते, ये तू घरात आणि रहा. मग प्रियाला खूपच आनंद होतो. तर आता दुसरीकडे सायली रूममध्ये येते आणि म्हणते, बागेमध्ये अश्विन आणि प्रिया नाहीयेत. मग आपण दोघेही तिकडे रविराज काकांच्या घरी जाऊयात, कारण ते दोघे तिथेच असणार. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.